आमरण उपोषणासाठी बसलाय, काय मागणी आहे? माझी मागणी अशी आहे की जे महावितरण कंपनी जे आहे, अशोका प्रायव्हेट लिमिटेड कंपनी आहे, त्या कंपनीला महावितरणाचं काम त्या कंपनीकडे आहे आणि हे जी कंपनी स्वतः काम करत नाही, सब कॉन्ट्रॅक्टरला खाली कामं देते. हे जी सब कॉन्ट्रॅक्टदार आहेत त्यांनी पूर्ण कामं बोगस केलेले, निष्कृत दर्जाचे केलेले आहेत. कारण एकही काम त्यांच्या शासनाच्या नियमानुसार झालेलं नाही. आणि जे कामं झालेली आहेत त्यांचा नियम आहे की हा पोल 5 फूट रवला पाहिजे, पण त्यांनी 5 फूटनं 1 फुटावर रवला गेलेला आहे. आणि त्यांनी बिस्मिट केलेलं 1 फुटावर, आणि वरती जे बिस्मिट केलेलं आहे त्यांनी खाली अशी माती लुटली असेल किंवा पाईप तोडला असेल, त्यांनी काय करायचं ते त्यांनी केलं. परंतु आज जे हे काम आहे ती एवढं जीव घेणं काम आहे की जीवितहानी जास्त होणार आहे. कारण फक्त तारावर पोलं असे लटकत आहेत. तरीही प्रशासनाला आम्ही मी निवेदन देऊन 15 दिवस झालं, पण महावितरण कंपनीने किंवा अधिकाऱ्यांनी कुठलंही त्यांच्यावर कारवाई केली नाही किंवा त्यांचं काम थांबवलं नाही. कारण काम बोगस असल्यामुळे ह्यांनी काम थांबवावं म्हणून आम्ही ठेकेदाराचं काम आत्ता जे चालू काम आहे ते निष्कृत दर्जाचं करत आहे आणि ह्याच्यात जीवितहानी खूप होणार आहे. म्हणून मी लेटर दिलं असताना पण त्यांनी कुठलीही दखल घेतली नाही. आपण काम थांबवायचा काय प्रयत्न केला होता का पूर्वीचा प्रयत्न केला नाही. ते काम आत्ता ज्यावेळेस पाऊस पडला त्यावेळेस कळालं की ही सगळे निष्कृत दर्जाचे आणि कंप्लीट झालेलं होतं. त्यानंतर या मोठ्या कंप्लीट झालेलंच नाही. निम्म कंप्लीट झाले, निम्म तसंच आहे. या 5-6 महिन्यातलीच कामं आहेत ती. अजून काम चालूच आहे. पुढं काम ते देखील आता खराब झालेलं आहे असं म्हणायचं. पूर्ण खराब झालंय. जे त्यांनी केलेलं होतं ना ते पूर्ण खराब झालं आहे. आणि मी त्याची ते माहितीच मी इथं फोटो पण टाकला आहे, तुम्ही बघून घ्या. त्याचं पूर्ण काम तारावर लोंबकळत आहे. आणि तिथून कॉलेज, शाळा आणि वाहतुकीचा रस्ता आहे. कळंब एडसी हा रस्ता वाहतुकीचा आहे आणि कॉलेजला 5-6 खेड्याची लेकरं जातात येतात तिथून. जर ते पोल पडला तर किती जीवितहानी आहे मला सांगा. तुम्ही लाईटी तर बंद करून ठेवू शकत नाहीत. मग तुम्ही हे जे काम निष्कृत दर्जाचं केलेलं आहे, बोगस केलेलं आहे, ते चालू काम आहे. तुम्ही थांबवा ना ते काम. लिस्टमध्ये टाका तुम्ही. आणि जे कोण मिलीभगत असतील अधिकारीही त्यांना निलंबित करा, त्यांच्यावर गुन्हे दाखल करा तुम्ही. आज आपण इथं उपोषणाला बसलात, कुठले शासकीय कर्मचारी येऊन भेट दिलेत का आपल्याला? नाही आतापर्यंत तर अद्याप तर कोणीही आलं नाही. आत्ता 5 वाजून गेले आहेत, 5-5:30 वाजलेत. आत्तापर्यंत कुठलाही अधिकारी, प्रशासनाचा अधिकारी आला नाही. अगर प्रशासनाचा एकही कर्मचारी इथपर्यंत आला नाही, अगर कुणी भेट दिली नाही. आपण महिला इथं उपोषणाला बसतात, शौचालयासाठी काय आपल्याला व्यवस्था वगैरे तशी केलेली आहे का? अजिबात नाही. शौचालय तर व्यवस्था पहिल्यापासूनच इथं नाही. कारण महिलांनी जायचं कुठं, पुरुषांचं तर वेगळं आहे. पुरुषांचं हां, आता बऱ्याचशा ज्या काही सुविधा द्यायला पाहिजे, मेडिकल आहे का इथं उपलब्ध? नाही मेडिकल नाही. मेडिकलवाला कुठला कुणी आलं नाही इथपर्यंत. शौचालय इथं नाही. कारण आता प्रशासनाचं जे ऑफिस बंद होते 5ला बंद झालं की तिथलं गेट बंद करून घेता येत त्यांनी आतलं. मग ते गेट बंद झालं की आम्हाला कुठं जाता येत नाही. आम्ही काही रस्त्यावर बसावं का? शासकीय म्हणजे आज तुम्ही शासकीय ऑफिसमध्ये जाऊन शौचालय केलंय, परंतु इथून पुढचं जोपर्यंत त्यांनी सकाळच्या उद्याच्याला 10 वाजत नाही तोपर्यंत, जोपर्यंत ऑफिसचा टायमिंग होत नाही तोपर्यंत आम्हाला कुठेही जाता येत नाही. लाईटीची सोय नाही आणि इथं बसण्याची सुद्धा सोय नाही. तुम्हाला तर माहीतच आहे की 12 महिने पाऊस पडतंय तर इथं पाणी पण साचतंय.